तर इकडे रत्नागिरीत मतदान यंत्राच्या स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आलंय। मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन एमआयडीसीतल्या एफसीआय गोडाऊनमध्ये आणले आहेत। सीआरपीएफ, एसआरपीएफ, स्थानिक पोलिसांची सुरक्षा या ठिकाणी तैनात आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदान झालेल्या मतपेट्या या स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत। मात्र या स्ट्रॉंग रूमसाठी सध्या त्रिसदस्यीय सुरक्षा कवच या ठिकाणी नेमण्यात आलेलं पाहायला मिळतंय। झालेल्या मतदानाच्या मतपेट्यांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आलेली पाहायला मिळते। यामध्ये सीआरपीएफची एक फलटण, राज्य राखीव दलाचं एक पथक आणि स्थानिक पोलिसांचं कवच असं त्रिसदस्यीय कवच या स्ट्रॉंग रूमला या ठिकाणी असणार आहे। एक अधिकारी आणि 30 कर्मचारी असं सीआरपीएफचं या ठिकाणी कवच असणार आहे। तर राज्य राखीव दलाचे 30 कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। 6 विधानसभा मतदारसंघात झालेल्या ईव्हीएम मशीन सुरक्षेमध्ये या ठिकाणी रत्नागिरीच्या शहरातील एमआयडीसी इथल्या एफसीआय गोडाऊनमध्ये या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। एफसीआयच्या याच गोडाऊनमध्ये 4 जूनला मतमोजणी होणार आहे आणि त्या अनुषंगानं सुरक्षा व्यवस्था ही तैनात करण्यात आलेली आहे। जे मतदान आहे ते या ठिकाणी या मतपेट्या ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये आणलेल्या आहेत त्यांना सुरक्षा कवच या ठिकाणी देण्यात आलेलं पाहायला मिळते आणि हे सुरक्षा कवच अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।